जिथे 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 आवश्यक जायचं आहे तिथे आवश्यक तिथे उपस्थित राहणं गरजेचं आहे, तिथे उपस्थित राहणं. जिथे ऑनलाईननी काम होणार तिथे ऑनलाईननी करू. कारण प्रधानमंत्री महोदयांनी जे अपील केलेलं आहे तर देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून उद्या भारतातली जनता जी आहे कुठे अडचणीत येऊ नये म्हणून काटकसर करण्याचं धोरण त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचं डिझेल पेट्रोल हे बाहेरून येतं, इम्पोर्ट होतं. आणि म्हणून जे परकीय चलन वाचवण्यासाठी आणि आपल्या जे आता आपल्याकडे जे इंधन आहे ते इंधन पुरवठा करण्यासाठी आणि वाचवण्यासाठी हे जे पाऊल टाकलेलं आहे याचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. विरोधी पक्षाने देखील याचं स्वागत केलं पाहिजे. ईव्ही गाडी वापरता आहात तुम्ही, काय नेमकं सगळ्यांना सांगणार आहात? मी आता स्वतः त्यांच्या प्रधानमंत्र्यांच्या मंत्री महोदयांच्या आवाहनाप्रमाणे मी ईव्ही गाडी स्वतःच वापरतोय. आणि ईव्ही गाडी वापरून जे आवश्यक गाड्या ज्या आहेत तेवढ्या ठेवून बाकी गाड्या कमी करणं आणि डिझेल पेट्रोलची बचत करणं ही काळाची आता या युद्धजन्य परिस्थितीमुळे आहे. मंत्र्यांना काय सांगाल बैठका ज्या आहेत किंवा परदेश दौरे या संदर्भात? मंत्री महोदयांना देखील सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी देखील प्रधानमंत्री महोदयांचा आवाहन जे केलेलं आहे, अपील जे केलेलं आहे ते त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. हे देश हितासाठी आहे. हा प्रदेश दौरे कशाला जातील? प्रदेश दौरेही रद्द केलेले आहेत. आणि म्हणून देश हितासाठी देश सर्वतोपरी आहे, राष्ट्रहित सर्वतोपरी आहे. आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी देशाच्या हितासाठी जो निर्णय घेतलेला आहे त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. राजनीती करायची, राजनीतीला खूप वेगवेगळ्या प्रसंग असतात, वेगवेगळे संधी असते, परंतु प्रत्येक वेळेस राजनीती करणं आणि प्रधानमंत्र्यांना आरोप करणं हे चुकीचं आहे. आपण बघतोय की या ठिकाणी एकीकडे जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी ही ईव्ही गाडी घेतलेली बघायला मिळत आहे. अर्थात दुसरीकडे जर आपण बघितलं तर प्रत्येकानं या संदर्भात ईव्ही गाडीचा निर्णय घेण्यात यावा असा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. आणि खास करून नेतृत्व म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे देखील आता ईव्ही गाडीतून प्रवास करताना बघायला मिळत आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांचं असंही वक्तव्य आहे की देश हिताचा निर्णय जो आहे तो प्रथम घेणं गरजेचं आहे आणि त्याचसाठीचा हा निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतला असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे. परदेश दौरे देखील जे आहे ते रद्द करण्यात आल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चितच एकीकडे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतलेला आहे मंत्रिमंडळाने देखील असाच निर्णय घ्यावा असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरापासून गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.